नमस्कार, शारदास किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण उपवास स्पेशल क्रिस्पी मेदू वडे आणि उपवासाची चटणी रेसिपी कशी करायची हे बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। पॅनमध्ये आपण साबुदाणा भाजून घेऊया। साबुदाणा भाजताना मंद आचेवर भाजायचा, म्हणजे आतपर्यंत कुरकुरीत भाजला जातो आणि व्यवस्थित असं पीठ होते, म्हणून मंद आचेवरच भाजायचा साबुदाणा। साबुदाणा जर व्यवस्थित भाजला नाही तर तो चिवट असतो आणि मग आपण जेव्हा साबुदाण्याला बारीक करतो तेव्हा त्या कण्या राहतात, म्हणून साबुदाणा मंद आचेवर कुरकुरीत होईपर्यंत भाजायचा। साबुदाणा भाजून झाला आहे। आपण थंड होण्यासाठी साबुदाणा काढून घेऊया। त्याच पॅनमध्ये आपण भगर भाजून घेऊया। भगर अगदी हलकीशी भाजायची, जास्त भाजायची नाही। बघा, आपण भगर पण व्यवस्थित भाजून घेतलेली आहे। आता आपण भगर पण थंड करून घेऊया, मग बारीक करायची। आपण आधी साबुदाणा बारीक करून घेऊया। साबुदाणा कडक असतो म्हणून आधी बारीक करून घ्यायचा, भगर लवकर बारीक होते। बघा, साबुदाणा बारीक करून घेतला आहे। त्यामध्येच आपण भगर टाकून घेऊया आणि बारीक पीठ करून घ्यायचं। बघा, छान असं बारीक पीठ झालेलं आहे। बघू शकता, अशा प्रकारे बारीक पीठ करून घ्यायचं। हे पीठ आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। आता आपण हे पीठ बाउलमध्ये काढून घेतलं आहे आणि मी कढई तापायला ठेवली होती। कढई तापली आहे। 1 चमचा तेल टाकून घेऊया कढईमध्ये। तेल आपल्याला जास्त टाकायचं नाही आहे। मेदू वडे आपण तळताना पण तेलातच तळणार आहोत, म्हणून तेल अगदी 1 चमचा टाकायचं, जास्त टाकायचं नाही। तेल तापलं आहे, त्यामध्ये जिरं टाकून घ्यायचं। तुम्ही जर उपवासाला जिरं खात असाल तर टाका, नाही टाकलं तरीही चालेल। त्यामध्ये आपण हिरवी मिरची आणि जिरं बारीक केलं होतं ते टाकूया। चिली फ्लेक्स टाकून व्यवस्थित परतून घ्यायचं। हे मंद आचेवर व्यवस्थित परतून घ्यायचं। तुम्ही जर गॅस फुल करून जर परतलं तर ते मिरच्या करपल्या जातील आणि मेदू वडे खाताना व्यवस्थित लागणार नाही, म्हणून मंद आचेवर परतून घ्यायचं। ज्या चिली फ्लेक्सच्या बिया असतात त्या छान अशा भाजल्या जातात तेलामध्ये आणि त्याची चव खूप छान लागते। पाणी टाकून घेऊया। मी 1.5 ग्लास पाणी टाकून घेतलं आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं। मीठ टाकल्यानंतर पाण्याला उकळी येऊ द्यायची, मग त्यामध्ये पीठ टाकायचं। आधी टाकायचं नाही, नाहीतर गुठळ्या होतात। बघा, छान अशी उकळी आलेली आहे पाण्याला। त्यामध्ये आपण साबुदाणा आणि भगरीचं पीठ टाकून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। हे पीठ जर व्यवस्थित मिक्स केलं तर त्यामध्ये गुठळ्या राहत नाही, अगदी मऊसूत पीठ होते। बघा, छान असं पाण्याचं प्रमाण झालेलं आहे। 1.5 ग्लास पाणी अगदी परफेक्ट झालेलं आहे। व्यवस्थित असं एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं। मंद आचेवरच पीठ मिक्स करायचं आहे। हे मेदू वड्याची रेसिपी अगदी नवशिकेसुद्धा सहज करतील, इतके सोप्या पद्धतीने होतात। उपवास असलेलेच काय, तुम्हाला उपवास न करणारे सुद्धा आठवड्यातून एकदा तरी हे मेदू वडे करायला लावतील, इतकी ही रेसिपी छान होते। बघा, एकही गुठळी राहिलेली नाही आहे, अगदी मऊसूत पीठ झालेलं आहे। आता आपण झाकण ठेवून 1-2 मिनिटं हे पीठ वाफवून घेऊया। बघा, 1-2 मिनिट झालेलं आहे। आपण हे पीठ वाफवून घेतलेलं आहे। छान असं मऊसूत झालेलं आहे। जर आपण व्यवस्थित वाफवून घेतलं तर याचे मेदू वडे चिरले जात नाही, अगदी गोल गरगरीत होतात, म्हणून पीठ वाफवून घ्यायचं छान। आता आपण हे ताटामध्ये थंड होण्यासाठी काढून घेऊया। थंड झाल्यावर मग त्याला व्यवस्थित गोळा तयार करून घ्यायचा। बघा, आपण छान असं थंड करून घेतलेलं आहे पीठ। आता हाताला सोसवेल इतपत थंड करायचं, म्हणजे छान असा गोळा केला जातो।
हे मिश्रण मोकळ्या ताटामध्ये टाकायचं आणि उलटण्याने उलटापालट करायचं म्हणजे लवकर थंड होते। हाताला चटके सोसवेल इथपर्यंत थंड करून घ्यायचं। बघा छान असं थंड झालेलं आहे। हाताला चटके बसत नाही आहे म्हणजे व्यवस्थित थंड करून घेतलं आहे आपण। बघा मऊसूद असं पीठ वाफवलं गेलं आहे। आता हे हाताने व्यवस्थित गोळा चोळून घ्यायचा म्हणजे मऊसूद गोळा तयार होईल। आपल्याला तेल न लावता चोळून घ्यायचं आहे। बघा हाताला काही चिटकत नाही आहे म्हणजे आपलं मिश्रण छान असं वाफवलं गेलं आहे। बघा आपण गोळा तयार करून घेतलेला आहे। जेवढा आपण गोळा चोळून घेतला तेवढे मऊसूद आणि क्रिस्पी मेदूवडे तयार होतात, म्हणून जेवढं शक्य होईल तेवढं गोळा चोळून घ्यायचा। तुम्हाला ह्या मिश्रणामध्ये बटाटा टाकायचा असेल तर एक बटाटा उकडून किसून मग टाकायचा म्हणजे छान असे वडे लागतात आणि असंही केलं तरीही चालेल। आता आपण मध्यम आकाराचा गोळा घेऊन मेदू वडे वडून घेऊया। बघा आपण गोळा तयार करून घेतला आहे आणि थोडासा हाताला प्रेस करून घ्यायचा। आपल्याला तेल न लावताच हे गोळे तयार करायचे आहे। मिश्रण जर व्यवस्थित वाफवलं गेलं तर हाताला चिटकत नाही। असं गोल व्यवस्थित करून घ्यायचा म्हणजे एकसारखा मेदू वडा होतो आणि बोटाच्या साहाय्याने व्यवस्थित असं होल पाडून घ्यायचं त्याला। बघा छान असा गोल करकरीत मेदू वडा झालेला आहे। आता अशाच प्रकारे आपण सगळे मेदू वडे करून घेऊया। बघा छान असे मेदू वडे करून घेतलेले आहे। एकही मेदू वडा चिरला गेला नाही आहे, एकदम छान झालेले आहे मेदू वडे। अशाच प्रकारे मेदू वडे करून घ्यायचे। मी पॅनमध्ये तेल तापायला ठेवलं होतं, तेल तापलं आहे। आपण जेवढे पॅनमध्ये मावतील तेवढे मेदू वडे टाकून घ्यायचे। अगदी एक एक व्यवस्थित टाकायचा। हे मेदू वडे छान असे सोनेरी रंग येईपर्यंत एका बाजूने तळून घ्यायचे। बघा आपण सगळे मेदू वडे जेवढे मावतील तेवढे टाकून घेतलेले आहे पॅनमध्ये। आता एक साईडने मेदू वडे तळले गेले आहे। बघा छान असे तळले जात आहे। कढईला अजिबात चिटकत नाही हे मेदू वडे। आता आपण एक साईडने झालेले आहे, दुसऱ्या साईडने तळून घेऊया। किती छान फुलत आहे बघू शकता तुम्ही। बऱ्याच जणांना वाटते की हे मेदू वडे तेलात टाकल्यावर फुटले जातात आणि चिरले जातात, तर अजिबात असं होत नाही। अगदी छान गोल गरगरीत आणि टम्म फुगतात हे मेदू वडे। बघा आपण छान असे क्रिस्पी होईपर्यंत तळून घेतलेले आहे। बघा दिसायला किती सुंदर दिसत आहे। आपले मेदू वडे तळून झालेले आहे, बघू शकता छान असा सोनेरी रंग आलेला आहे मेदू वड्यांना। तेलावर तरंगत आहे म्हणजे किती हलके फुलके झालेले आहे बघू शकता तुम्ही। आपण आता हे मेदू वडे काढून घेऊया। बघा छान असे टम्म फुगलेले आहे वडे। आतून पोकळ आणि बाहेरून क्रिस्पी असे होतात। आपण टिश्यू पेपरवर काढून घेऊया। हे मेदू वडे अगदी नवशिके सुद्धा सहज बनवतील इतक्या सोप्या पद्धतीने होतात। तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आता आपण जे राहिलेले वडे आहेत ते पण असेच तळून घेऊया। तुम्ही जर उपवासाला हे वडे केले तर तुम्ही साबुदाणा खाणं विसरून जाल, इतके छान हे वडे होतात। बघा आपले हेही वडे छान असे तळून झालेले आहे। आपण सगळे मेदू वडे तळून घेतले आहे। त्यासोबत खायला आपण उपवासाची चटणी सुद्धा करणार आहोत। त्यासाठी मी छोटी वाटी शेंगदाणे भाजून घेतले आहे। पोहे खायचे 2-3 चमचे हे शेंगदाणे आहे। ओलं नारळाचे तुकडे करून घेतले आहे थोडे।
2-3 हिरव्या मिरच्या भाजून घेतल्या आहे आणि थोडीशी साखर टाकायची, चवीनुसार मीठ आणि 2 चमचे दही टाकून घेऊया। ही चटणी आपण आंबट, तिखट आणि गोड अशी करणार आहोत। अशी चटणी मेदूवडे सोबत खायला खूप छान लागते। आपल्याला लसूण टाकायचा नाही आहे म्हणून अशाच प्रकारे चटणी करायची, उपवासाला खूप छान लागते। बघा, मी पाणी न टाकता आधी बारीक करून घेतला आहे आणि मग आता पाणी टाकून बारीक करून घेतला आहे। छान अशी चटणी झाली आहे उपवासाची। आता आपण कढीपत्त्याची आणि जिऱ्याची फोडणी देऊया। चटणीला तडका दिल्यामुळे चटणी छान लागते खायला। मी 1 चमचा तेल टाकून घेतला आहे आणि पाव चमचा जिरं आणि कढीपत्त्याची फोडणी दिली आहे। तुम्हाला जर कढीपत्ता खायचा नसला उपवासाला तर जिऱ्याची फोडणी दिली तरीही चटणी छान लागते। ही चटणी तुम्ही उपवासाचे आप्पे किंवा उपवासाचे थालीपीठ, डोसे यासोबत सुद्धा खाऊ शकता, खूप छान लागते। बघा, आपली उपवासाची चटणी आणि उपवासाचे मेदूवडे तयार आहे खाण्यासाठी। बघा किती छान असे मेदूवडे झालेले आहे। एकही मेदूवड्याला चिरा गेलेला नाही आहे। अगदी गोल गरगरीत असे मेदूवडे झालेले आहे। बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल इतके छान असे हे मेदूवडे झालेले आहे। तुम्हाला जर मेदूवड्यांची रेसिपी आणि उपवासाची चटणी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।